त्या अल्लाहचा आणि तुझा संबंध काय आहे? स्पष्ट आलेला आहे. कृपाळू देवाशी पोषितो, जगाशी एक लातो, बाळा दूध तुझ्या करता तिने तुझी काय नाही केली चिंता. अर्रहमान आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा एक ओवी रिपीटेडली आलेली आहे. एक आयत फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान. पुन्हा पुन्हा कि ए इंसानो तुम अपने परवरदिगार की किस किस नेमत को झुटलाओगे. अरे तू आपल्या त्या हरीच्या, निर्मात्याच्या, रबच्या, अल्लाहच्या कोणकोणत्या कृपेला नाकारशील. किन किन नेमतों को झुटलाओगे. कृपा का त्याची एक आहे, उपकार का त्याचे थोडे थिडके आहेत. निरंतर अनंत मला यायच्या अगोदर, डिलिव्हरी होऊन या जगात यायच्या अगोदर तुझ्या आईच्या स्तनामध्ये तुझ्या अन्न पाण्याची सोय करणारा कोण आहे. कसं नाकारतोस तू त्याला, कसं विसरतोस तू त्याला. खरे नाठवीस अनंत कृपा आहे त्याच्या अगोदर जाणार. एक अतिसूक्ष्म असा सेल, अशी पेशी, असा जंतू ज्याला शुक्र जंतू म्हणतात, स्पर्म म्हणतात, ज्याला पाहण्याकरता अतिसूक्ष्म दर्शक यंत्राची गरज लागते, अल्ट्रा मायक्रोस्कोपची गरज लागते. एवढासा भाग उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि त्याच प्रकारचं एक श्रीबीज, या दोन पेशी, मुठभर आकाराचं गर्भाशय आहे, 250-300 ग्रॅम वजनाची ही पिशवी आहे. आणि या दोन पेशी या पिशवीमध्ये एकत्र आलेल्या आहेत. अंधार कोठडी आहे, लाईट अंधार कोठडी, काळापुट्ट अंधार आहे. आणि तिथे ज्याने तुझी रचना केली, ज्यानं तुला घडवलं, तिथे ज्यानं तुला हवा पुरवली, अन्न पाणी पुरवलं, का रे नाठवीशी कृपाळू देवाची. त्याला कसं विसरतोयस तू, त्याला कसं नाकारतोयस तू. कृपा अनंत निरंतर आहे. तिथे एकच सांगतो की कुराणामध्ये असं सांगितलं गेलंय कृपांचं वर्णन करताना अल्लाहच्या, की या पृथ्वीवर जेवढे म्हणून समुद्र आहेत, या समुद्रांच्या पाण्याची शाई केली. जेवढं पाणी आहे या समुद्रात, गेलात कधी अरबी महासमुद्र पाहिला असेल, मुंबईला जो लागून आहे. मला हज यात्रेला जायचा योग आला. 2.5-3 तास विमान 1000 ताशी स्पीडनं उडत राहतं समुद्रावरून. अजूनही मोठमोठाले समुद्र आहेत, पाणीच पाणी आहे. या पाण्याची शाई केली आणि ती 7 पटींनी वाढवली, 7 टाइम्स अजून डायल्यूट केली. आणि या धर्तीवर जेवढे वृक्ष आहेत, या वृक्षांच्या लेखण्या केल्या, कलम. आणि त्याच्या ज्या कृपा आहेत तुझ्यावर त्या लिहायच्या ठरवलं. तर वेड्या ती शाई संपून जाईल आणि त्या लेखण्या घासून घासून संपून जातील. त्याच्या ज्या कृपा आहेत तुझ्यावर त्या अपूर्ण राहतील. लिहायच्या कैसे तकफुरून बिल्लाह, तुम उस अल्लाह का इनकार कैसे करते हो. कसं नाकारता सांग बरं, कसं नाकारता.
अरे जे पाणी तू पितोय त्या पाण्याचा एक एक थेंब गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नाही, त्याचा आहे. या अन्नाचा एक एक घास जो तू खातोयस हा त्याचा आहे. ही हवा त्याची आहे. या हवेतील प्राणवायू ऑक्सिजन कोणाचा आहे? हा त्याचा आहे. ही सोलार एनर्जी, एक्सटर्नल साऱ्या या कृपा, आणि इंटरनल कृपा तर अशा आहेत की मला वाटतं की अजून डॉक्टरांनाही वैद्यकीय शास्त्रालाही त्याचा अंत लागलेला नाही. एवढं या शरीरात गुंतागुंत आहे. बीपी बॅलन्स मध्ये, पल्स बॅलन्स मध्ये, वाढलेली चालत नाही, कमी चालत नाही. बीपी वाढला चालत नाही, कमी झाला तर हायपोटेन्शन चालत नाही. रेस्पिरेशन बॅलन्स मध्ये, टेम्परेचर बॅलन्स मध्ये, वाढलं तर चालत नाही. चालतं का? 105च्या वर ताप गेला आणि गार पडला तर तेही चालत नाही. गार पडला म्हणते, गार पडला. बॅलन्स आहे. टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन, बीपी, सारी बायोकेमिस्ट्री, ब्लड शुगर बॅलन्स मध्ये. वर गेली तर चालत नाही. डायबेटीस, हायपरग्लायसेमिया, चक्कर येऊ लागते. कमी झाली तर हायपोग्लायसेमिया, ती चालत नाही. कोलेस्ट्रॉल वाढलेला चालत नाही, कमी झालेला चालत नाही. अरे कुठली कृपा! हा काय योगायोग आहे? हा काय अपघात आहे? आणि अपघात का असा नियोजनबद्ध असतो? अपघातानं का असलं नियोजनबद्ध मशिनरी अस्तित्वात येईल? अपघातानं का असा डोळा अस्तित्वात येईल ज्याची रचना डॉक्टरांना विचारा. किती शिस्तबद्ध आहे, कशा लेयर्स आहेत त्याच्या, कसं विजन दिसतं माणसालाही. हा का अपघात आहे? सारे अवयव, हृदय जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत धडकतं, ज्याचे 4 कप्पे आहेत, ज्याच्यामध्ये झडपा आहेत, ज्याला रक्त पुरवणाऱ्या वेसल्स आहेत. एखादी ब्लॉक झाली, एखादी वॉल खराब झाली तर चालत नाही. हा का अपघात आहे? हा का ऍक्सिडेंट आहे? ऍक्सिडेंट ना असलं मशीन, असला पंप अस्तित्वात येऊ शकेल काय? खरे नाठविशी कृपाळू देवाशी, पुषितो जगाशी एकला तू. बाळा तुझा कोण करीती उत्पत्ती, ची ओळख करून दिलेली. प्रमाणाचं सप्रमाण. असं नाही की मोघम काहीतरी बोलतायत, हवेत काहीतरी गप्पा आहेत. या नाही, लॉजिक आहे त्याच्या माग, प्रमाण आहे त्याच्या माग. मी तर म्हणतो की काही फतक फुरू न बेल्ला तुम